सरकारी यंत्रणेचा कारभार मंदगतीने चालतो। त्यातच सरकारी अधिकाऱ्यांची स्वतःहून काम करण्याची तयारी नसल्याने नागरिकांना निवेदने देऊन मोर्चे काढून आपल्या समस्यांकडे लक्ष वेधून घ्यावे लागते। पनवेल जवळील चिखले गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुर्दशा झाली आहे। या रस्त्यामुळे नागरिकांच्या हाल अपेष्टांमध्ये वाढ झाली आहे। आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पनवेल तालुक्यातील चिखले गावाच्या रस्त्याची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली आहे। जवळजवळ 2.5 किलोमीटरच्या या रस्त्यावर संपूर्ण दगड पसरले आहेत। यामुळे कोणीही या रस्त्यावरून आपली रिक्षा आणण्यास नकार देतो। या कारणामुळे या गावातील लोकांना या रस्त्याने पायपीट करत जावे लागतं। त्यामुळे पैसे तसेच वेळ वाया जातो। चिखले गावात आर्मी स्कूल तसेच आदिवासी शाळाही चालविण्यात येते। यामुळे या ठिकाणी सरकारी अधिकाऱ्यांची ये-जा चालू असते, तरीही कोणत्याही अधिकाऱ्यांनी या खराब रस्त्याची दखल घेतली नाही। या रस्त्याची परिस्थिती सुधारावी यासाठी सरकारच्या सार्वजनिक निर्माण विभागाकडे स्थानिक सरपंच सीताराम पाटील यांनी अनेक वेळा पत्रव्यवहार केला, परंतु स्थिती बदलली नाही। या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ता अनिल ढवळे यांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक उपअभियंता भरावकर यांना एक निवेदन देण्यात आले। याची अधिक माहिती अनिल ढवळे यांनी दिली। सदरच्या रस्त्याला मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत। आम्ही आज सहकाऱ्यांसमोर उपसहाय्यक अधीक्षक अभियंता भरावकर यांना निवेदन दिलेलं आहे। आमचे मित्र पत्रकार श्री सुधाकर लाडसाहेब, अतुल पाठणकर, ज्ञानदेव पाटील, ग्रामपंचायत सदस्य वारदोळी आणि आम्ही या रस्त्याची मागणी लावून धरलेली आहे आणि येत्या 12 मार्चला या कार्यालयासमोर जर रस्ता झाला नाही तर येत्या 12 मार्चला आम्ही एक साधारणतः 200 ते 300 कार्यकर्त्यांसमोर उपोषणास बसणार आहोत, असा आज इथं इशारा देत आहे। पनवेलच्या पंचरत्न हॉटेलच्या रस्त्यावर विसाळी नाका येथे HP गॅस या कंपनीचे गॅस सिलेंडरचे ट्रक अनेक वर्ष रस्त्यावर उभे करण्यात येत आहेत। शेजारी वेल्डिंगचं वर्कशॉप असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही। वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या या ट्रकमुळे लोकांना जीव मुठीत धरून राहावं लागत आहे। दैनंदिन जीवनात आपण घरगुती गॅसच्या दुर्घटना घडताना बघत असतो। याबद्दल अनेक बातम्या आपण टीव्ही तसेच वृत्तपत्रातून वाचत असतो। याचं प्रमुख कारण आहे बेजबाबदारपणा। याच बेजबाबदारपणाचं एक उदाहरण हा गॅस सिलेंडरने भरलेला हा ट्रक। या रस्त्यावर हा ट्रक सर्रास पार्क केला जातो। ही जागा म्हणजे पनवेलमधील विश्राळी नाका आहे। या ट्रकच्या शेजारीच वेल्डिंग व कार रिपेअरिंगचं वर्कशॉप आहे, जे धोकादायक आहे। या ट्रकमधील सिलेंडरचा गॅस थोडा जरी लीक झाला तर भयानक दुर्घटना घडू शकते। हा ट्रक दिवस रात्र 24 तास गोडाऊनच्या स्वरूपात उभा केला जातो। याबद्दल अनेक तक्रारी स्थानिकांनी केल्या आहेत। ये जो श्रमिक गाड़ी इधर जो खड़ा है ट्रक, वो तो 1 साल से इधर फिक्स किया हुआ है, गोडाउन बनाए ले। वो गाड़ी लोड होते हैं, अनलोड होते हैं, वो भरा हुआ लेके आता है, गाड़ी करके जाता है। सुबह 5 बजे से गाड़ी डबल स्टॉप में लगाते हैं, तो ट्रैफिक जाम होता है, पब्लिक को तकलीफ होता है। जो सामने वाला इंश्योरेंस वाला जो गाड़ी आता है, लेकिन इधर जगह नहीं है, वो पूरा अपना दुकान के सामने भरा हुआ रहता है। सामने रोड है, इंश्योरेंस कंपनी है, उधर भी गाड़ी आ जाती है, उसको पार्किंग के लिए जगह नहीं है। पूरा 4-5 गाड़ी टाइम में मिल जाते तो अपने सबको तकलीफ होता है, पब्लिक को तकलीफ होता है। तो इसमें क्या है, से ऐसे कोई वार्डन निकल के तो पीछे की तरफ खुला जगह में किधर रखना चाहिए। और इधर उधर नारे चल रहे हैं, हम लोग आगे होता है, कोई इधर पार्क हो गया, फ्लोट हो गया, तो पूरे एरिया उड़ गए। हमारे पास चलते हैं इधर रात को भी कोई इधर आग जला के जाता है, जो बराबर गाड़ी इधर रहता है, तो इधर पार्क हो गया तो पूरा ये पब्लिक को तकलीफ हो रहा है। हम लोग बोला तो आमच्या प्रतिनिधीने गॅस वितरक अनुप अलरेजा यांच्याशी संवाद साधला, तेव्हा गिरायकांच्या सोयीसाठी हा ट्रक इथे उभा करीत असल्याचे त्यांनी सांगितले। हे बघा, मी इकडे स्टोर करतो फक्त ओल्ड पनवेलचे कस्टमर्सला सर्व करायला। मला असं काही नाही, माझा गोडाऊन आहे ऑलरेडी आहे तिकडे न्यू पनवेलला। आम्ही सकाळी चिकन आपले ट्रकवरनं इकडे सिलेंडर आणतात, भरलेले टाकतो। जेवढे आम्हाला इकडेची डिलिव्हरीसाठी पाहिजे तेवढेच आम्ही अनलोड करतो, बाकी निघून जातो आणि संध्याकाळी गोडाऊन आम्ही तिकडे आहे। नागरिकांना सुरक्षा द्या, मी HP कडनं हे करत आहोत, काय करून घेऊ आम्ही काय पण। ठीक आहे। आणि हे मी फक्त आहे ना, फक्त न्यू पनवेल ओल्ड पनवेल कस्टमर्सला डिलिव्हरी करतो। नवी मुंबई, वाशी, कोपरखेरडे, खारघर या ठिकाणी विदेशी तसेच प्रामुख्याने नायजेरियन नागरिक राहतात।
त्यातच ते अनेक वेळा अनधिकृतपणे राहत असल्याने अनेक गुन्हेगारी स्वरूपाची कामे करताना आढळतात। या पार्श्वभूमीवर या नागरिकांना तसेच अशा नागरिकांना बिना कागदपत्र राहण्याची जागा देणाऱ्या घरमालकांवर कोपरखैरणे पोलिसांनी कारवाई करीत त्यांना ताब्यात घेतले आहे। नवी मुंबईत अनेक विदेशी नागरिक अनधिकृतपणे राहत असताना आढळतात। कोपरखैरणे येथे असे नागरिक राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच अशा विदेशी नागरिकांविरुद्ध कॉम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले। यात 2 नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेण्यात आले आहे। या नागरिकांच्या विजाची कालमर्यादा संपुष्टात आली होती। याशिवाय ज्या घरात ते राहत होते त्या घरमालकाने कोणत्याही स्वरूपाची माहिती किंवा कागदपत्र न बनवता या नागरिकांना इथे राहण्याची परवानगी दिली होती। दोन्ही नायजेरियन नागरिक कपड्यांचा व्यापार करीत होते। अशा प्रकारचे विदेशी नागरिक नवी मुंबईमध्ये ड्रग्ज विक्री तसेच नागरिकांची फसवणूक करीत असल्याचेही यापूर्वी आढळून आले आहे। याबद्दल अधिक माहिती पोलिसांनी दिली। ये कोपरखैरना और बोनगावड़े गांव में बहुत सारे नाइजीरियन स्टूडेंट या जो भी कारोबार में लोग हैं आके रह रहे हैं, उनके बहुत सारों का रिकॉर्ड हम जांच करने की कोशिश चालू है। उसके तहत हमने 2 लोगों को इंक्वायरी के लिए बुलाया था, तो उनके पास ऐसा पाया गया कि उनके वीज़ा का जो वैलिडिटी है वो खत्म हो गया था, फिर भी वो लोग इधर वीज़ा रिन्यूअल नहीं करते हुए रह रहे थे। तो उनको हमने पकड़ा है, उनके ऊपर केस किया। इनमें से जो 2 लोग पकड़े गए ना, तो वो इधर में रहते थे कि कुछ कपड़ों, छोटे बच्चों के कपड़े लेके उनको एक्सपोर्ट करना, इस प्रकार के कारोबार में थे वो। उनका कोई लॉटरी या ऐसे किसी से संबंध अभी तक हमारे इंक्वायरी में तो नहीं पता मिला है, लेकिन अधिक जानकारी हम ले रहे हैं। ये एक है वान चिंकू बिगडम्मा, एक बेडम्मा ओम्बी मेजमे, और दूसरा है ओडो गुगू मारिसन चिकुनल, और ये सेक्टर 19 कोपरखैरणे में रहते थे। और इनके जो घर के ओनर है उन्होंने इनके वहाँ रेंट पे रहने का कोई मालूमात पुलिस में नहीं दी थी, और कोई कागज की कोई वेरिफिकेशन किए बगैर उनको वहाँ रखा गया था। तो उनके जो हाउस ओनर है जिन्होंने गैर कानूनी तरीके से घर देके रखा था, उनको भी हमने अरेस्ट करके उनके ऊपर कानूनी कार्रवाई की है। सध्या या नायजेरियन आरोपींना न्यायालयीन कोठडी दिली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत। शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी नवी मुंबई पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे। कोपरखैरणे पोलिसांनी काढलेल्या एका विशेष मोहिमेत 2 चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून 92,000चा माल हस्तगत केला आहे। कोपरखैरणे पोलीस स्टेशनमध्ये 2 आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे। अनेक चोऱ्या, घरफोड्या तसेच एका खुनाचा आरोप असलेले हे आरोपी आहेत। नवी मुंबईमध्ये चोरी करताना या 2 आरोपींना पकडताना पोलिसांना यश आले आहे। बंद घरात जे सापडेल ते घेऊन ते पोबारा करीत। टीव्ही, व्हीसीडी, एलसीडी, मोबाईल फोन, अंगठ्या, हार्ड डिस्क, इस्त्री यासारख्या 92,650 रुपयाचे सामान या चोरट्यांकडे सापडले आहे। कलीम नवाब खान व अब्दुल वसीम हाफिज मंसुरी अशी आरोपींची नावे आहे। कोपरखैरणे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद हातवडे यांनी यासंबंधी अधिक माहिती दिली। 2 आरोपियों में से एक आरोपी जो है वसीम अब्दुल हाफिज मंसूरी, ये अंधेरी का रहने वाला है, और इसको बॉम्बे चेंबूर पुलिस स्टेशन के अंतर्गत अरेस्ट किया गया था। और उसमें कुछ कोपरखैरणे की जो पुराने एक रिकॉर्ड में घरपुड़ी है उसका कुछ माल बरामद हुआ था, तो उसको हमने ट्रांसफर ऑन करके थाना जेल से उसको हमने ताबे में लिया था, तो 2 फरवरी को। और उसके बाद में 3 तारीख को कोपरखैरणे से दूसरा एक उसका जोड़ीदार है कलीम नवाब खान, उसको भी हमने अरेस्ट किया था, और 3 तारीख को। और ये कलीम नवाब खान जो है हमारे सीआर नंबर 40 2012 का जो घरपुड़ी का उसमें हमको वांटेड था, तो उसको अरेस्ट करने के बाद दोनों जब आरोपी आमने सामने आए तो पता चला कि ये दोनों पुराने आपस के साथीदार हैं, और दोनों की आज तक के हमने कोर्ट से पीसीआर लेके लगभग 5 घरपुड़ी के हमने ऑफिस उसमें से प्रॉपर्टी रिकवर किया है। इसमें 2 लैपटॉप है, 2 टीवी है, एक एलसीडी टीवी है, तो डीवीडी है, ऐसा लगभग 90,000 का माल हमने प्रॉपर्टी ऑफिस में रिकॉर्ड किया है। ठाणे जिल्ह्यातील पालघर येथे असलेल्या कमलीशहा बाबांच्या दर्ग्यात उरूस सुरू आहे। हिंदू मुस्लिम असा कोणताही भेदभाव न करता या दर्ग्याला भेट देण्यासाठी शेकडो श्रद्धाळू येत आहेत। पालघरच्या शांत समुद्र किनाऱ्यावर
कमलीशाह बाबाचा दर्गा आहे। यावर्षी 11 फेब्रुवारीला हा उरूस साजरा करण्यात आला। यावेळी अनेक हिंदू व मुस्लिम बांधवांनी या दर्ग्याला मनोभावी भेट दिली। यावेळी अनेक भक्तांनी बाबांना चादर अर्पण केली। या उरुसामध्ये सामील झालेल्या काही श्रद्धाळूंनी धाडसी व भीतीदायक प्रकार करून दाखविले। या ठिकाणी आलेल्या श्रद्धाळूंशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला। तो आज बाबा के दरबार में आपने भी हाजिरी लगाई हो, कोई खास बात तो ऐसे कोई नहीं, लेकिन जो मैं अभी 1971 में मेरा जन्म हुआ, ओके, तो उसी तरफ से मैं 1975 से यहाँ इधर आते मम्मी के साथ आ गए थे। लेकिन जो इधर का जो सुकून है कुछ डिफरेंट टाइप का ये है। इधर से बम्बई से लेके आगे से भी लोग यहाँ के आगे जाते हैं। पनवेल हे ऐतिहासिक शहर आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात पनवेल येथे व्यावसायिक बंदर होते, तसेच पनवेल हे व्यापारी केंद्रही होते। पनवेल हे या काळात बैलगाडीची चाके बनवण्याचे प्रमुख केंद्र होते। बैलगाडीची चाके पनवेल येथून निर्यात होत असत, परंतु आताच्या बदलत्या काळानुसार बैलगाडीचा वापर कमी होत चालल्याने परंपरेनुसार हा व्यवसाय करणारे आर्थिक संकटात सापडले आहेत। 21व्या शतकातील वाटचाल प्रगतीकडे होत असली तरी शोकांतिका ही आहे की गरीब माणूस हा अजून गरीब व श्रीमंत माणूस अधिक श्रीमंत होत चालला आहे। आज आपली ओळख पनवेलमधल्या अशा कुटुंबाशी होणार आहे ज्याचं वास्तव्य पनवेलमध्ये 100 वर्षापेक्षाही जुने आहे। काशीनाथ पवार हे एक लोहार होते, आज हे यात नाहीत, पण त्यांचा परिवार आजही पनवेलमध्ये आहे। त्यांचे भाऊ ज्ञानेश्वर विखोबा पवार व संजय विखोबा पवार आजही पनवेलमध्ये राहून लोहारीचा व्यवसाय करीत आहेत। पवार हे बैलगाडीची चाकं बनविण्याचा व्यवसाय अनेक पिढ्या करत आहेत, परंतु आधुनिक युगात हा व्यवसाय लोप पावत चालला आहे। यामुळेच हा व्यवसाय सोडायची वेळ पवार कुटुंबावर आली आहे। याबद्दल आमच्या प्रतिनिधींनी पवार कुटुंबाशी संवाद साधला। हवा गरम करतो, हे गरम करतो, मला पुष्कळ मेहनत करायची, तरी मी करतो, नाही होत तरी मी करतो, तरी करून ते इथं आणतो, बसवतो, कितीतरी मार भाजतो, कितीतरी मार लागतो, तर मी तो टेन्शन घेत नाही, कारण पोटासाठी टेन्शन घेऊन काय फायदा होईल। पोटा कमवत आहे ना, पोटाची भूक बेकार असते, पोटाची भूक ही सगळ्यात बेकार आहे। त्यासाठी कष्ट करणं पाहिजे ना, मग कष्ट करतो। आणि शेतकरीचा जीवन आहे, शेतकरी बैलगाड्या हाकलतात, कशासाठी हाकलतात, त्यांची जमीन आहे म्हणून ते बैलगाड्या हाकलताना माझ्याजवळ येतात, गावा बसवा, मी त्यांचं काम करून देतो, हे माझं कर्तव्य। त्यांचे पुतण्या सोमनाथ पवार यांनी याबद्दल अधिक माहिती दिली। आता पारंपरिक धंदा हा व्यवसाय बंद पडत चालला। पहिला हा व्यवसाय होता, नंतर हा व्यवसाय बंद होत चालला। बंद झाल्यामुळे आता घर चालवायचं कसं, धंदा चालवायचं कसं, एवढा मोठा जे परिवार आहे त्यांना बाहेर न्यायचं कसं। त्याच्यामुळे आम्ही सर्व आमचे काकांची मुलं आम्ही सर्व प्रत्येक कामासाठी बाहेर निघालो। मी स्वतः गांधी हॉस्पिटलला PR आहे, काही माझा भाऊ मार्केटमध्ये गाडी आहे, तो कपड्याचा धंदा करत असतो, काही लोक पेपर टाकतात, काही लोक दूध टाकतात। तसं पारंपरिक धंदा होता तो बंद पडून मग आता मग व्यवसाय बंद झाल्यानंतर मग घर चालवतं कसं, त्या दृष्टीने आम्ही बाहेर निघालो। पवार इतक्या वर्षापासून इथे राहत असले तरी त्यांच्या स्वतःच्या हक्काचे घर नाही, हे एक मोठे दुर्दैवच म्हणता येईल। प्रत्येकाला आपलं काम करताना शारीरिक ऊर्जेची आवश्यकता असते। बैठ्या स्वरूपाचे काम करणाऱ्यांना ती कमी प्रमाणात लागते, तर धावपळीचे व अवजड वजन उचलण्याचे काम करणाऱ्यांना ती अधिक प्रमाणात लागते। तसेच खेळाडूंना तर मोठ्या प्रमाणावर शारीरिक ऊर्जेची आवश्यकता असते। प्रत्येकाला आवश्यक असणारी ऊर्जा ही आहारातून मिळत असते। खेळाडूंना तसेच जलतरणपटूंना किती ऊर्जा लागते व त्यांनी आपला आहार कसा व कोणता घ्यावा यासंबंधी एका मार्गदर्शन शिबिराचे आयोजन कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी येथे करण्यात आले होते।
कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमी आणि जिल्हा जलतरण हौशी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये जलतरणामध्ये नियमित सराव करणारे खेळाडू व त्यांच्या पालकांसाठी सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर प्रदीप पाटकर यांचे खेळ आणि खेळाचे मानसशास्त्र या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते। यावेळी मार्गदर्शन करताना डॉक्टर प्रदीप पाटकर यांनी डाएट या संकल्पनेशी निगडित अनेक छोट्या छोट्या गोष्टींचे होणारे मोठमोठे परिणाम याबद्दल मार्गदर्शन केले। खूप चांगला आहे म्हटलं, रॅगीचे बिस्किट्स वगैरे यायला लागले आहेत, तेवढं सगळं आल्यावर श्रीमंत लोक खाऊ लागलं, नाचणी झाली महाग। आता माझ्या रायगडमधल्या गरीब आदिवासीला नाचणी मिळत नाही, ती महाग झाली। ही जी आपण पोझिशन बदलली, जे काही खात होतो त्या पोझिशनमध्ये न्यूट्रिशनचा विचार न करता बदलला। बर्गरमध्ये काहीच अर्थ नाही आहे, पण बर्गर मंडळी खातो। लेमध्ये टॉक्सिक पदार्थ आहे आणि तरी आपण ते खातो। या व्याख्यानाला खेळाडू व तसेच त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। व्याख्यानानंतर पालकांच्या शंकेचं निरसनही डॉक्टरांनी केले। कर्नाळा आज तक बातमीपत्राबाबत आपणास काही सूचना द्यायची असेल, काही माहिती द्यायची असेल किंवा जाहिराती संदर्भात तर आम्हास संपर्क साधा। आमचा पत्ता आहे कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल। आमचे फोन नंबर आहेत 9323855055 किंवा 9970062185 आणि आमचा ईमेल आयडी आहे karnalaaztak@gmail.com।